श्रोते हो, ही कहाणी आहे एका जिद्दी आणि प्रचंड आत्मविश्वास असलेल्या एका तरुण महिलेची, जिने बालपणातच स्वतः मनाशी ठरवून टाकलं होतं की संघर्षातूनच स्वतःचा उत्कर्ष करेन. प्रसंगी सख्या बहिणीचा आणि आईचा विरोध पत्करून देखील आपल्या निर्णयावर ठाम असलेल्या या महिलेच्या जिद्दीला त्रिवार सलाम. श्रोते हो, कल्पना पवार यांच्या संघर्षमय आयुष्याचा पूर्वार्ध आपण काल बघितला. आज पहा त्यांच्या संघर्षाची संपूर्ण कहाणी. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या समाजात महिला देखील संघर्ष करून आपला उत्कर्ष साधू शकतात. हे पहा कल्पना पवार यांच्या शब्दात. कल्पना पवार यांच्याबद्दल होरायझन अकॅडमीच्या श्लोका लखानी ह्या काय म्हणतात ते पाहूया. मैडम, आपका नाम क्या है? आई एम श्लोका लखानी. हाँ, आप होराइजन में जॉब करते मीन्स आप टीचर हो? यस, आई एम अ प्री प्राइमरी टीचर. होराइजन में मैं 10 साल से हूँ. अच्छा, और अब आपके जो होराइजन एकेडमी में ये कल्पना पवार है, लेडी ड्राइवर है, वो वर्दी लेके आती है, तो उनके बारे में आपका मीन्स क्या ख्याल है? आपको क्या लगता है उसके बारे में? अच्छी बात है, बहुत अच्छी बात है. इट्स अ मोमेंट टू फील प्राउड अबाउट इट बिकॉज women not only they are entrepreneurs all over. तो हर क्षेत्र में औरत आगे आ रही है. और पहले सोचते थे कि सिर्फ आदमी रिक्शा या टैक्सी चलाते थे. इन्होंने तो बहुत बड़ा काम कर दिया है. बच्चों को रोज़ ले आना ले जाना, एक माँ की तरह रखती है अपने बच्चों को वो. और मैं स्कूल में 10 साल से हूँ, शायद कुछ 7-8 साल से मैं देख रही हूँ कि ये रोज़ बच्चों को ले आते हैं टाइम से, भले कुछ भी हो. जनरली
हम लेडीज़ को प्रॉब्लम होता है घर का, लेकिन ये कभी नहीं चूके हैं, हर बार अपने बच्चों को टाइम पे ले आते हैं। वुमेंस डे पे भी हमारे प्रिंसिपल मिसेस कुमुदी वंगेरा ने इनको फेलिसिटेट किया हुआ है, बिकॉज शी इज़ रियली मेड द वुमेन प्राउड ऑफ नासिक। कल्पना पवार यांच्याबद्दल या चिमुकलीने व्यक्त केलेल्या तिच्या भावना बघूया. काय वाटतं तुला आंटी बद्दल? आंटी तुम्हाला घरी नेऊन सोडता, घ्यायला येतात, तर काय वाटतं? छान वाटतं. पण मग कसं आंटी गाडी चालवता नेहमी, कसं बाकीचे ड्रायव्हर लोक ते जेंट्स असतात ना, हो जेंट्स होते ना. मग आता आंटी लेडी असून गाडी चालवते ना, मग कसं वाटतं? त्यांच्याकडे बघून तुला काय वाटतं? पण अजून काय वाटतं? मग मला पण असं गाडी चालवावी वाटते का तुला? वाटतं? आंटी डांटती है कभी आपको? आंटी नहीं डांटती? डांटती है? किसी को भी नहीं डांटा? तुम्ही आता हे काम जे करताय या क्षेत्राकडे तुमचं वळण्याचं म्हणजे कसं काय प्रयोजन झालं किंवा तुम्ही कशा वळाल्या या क्षेत्राकडे वळायचं? कारण असं, मी जेव्हा पंपावर होती ना, तिथंही ते रस्त्यावरचं काम म्हटल्यावर मग तिथंही थोडस वाटायचं मला. आणि पेट्रोल पंपाचा जो व्यवसाय आहे तो थोडस खोटं बोलण्याचा, चोरी करायचा, पेमेंट कमी असतं पंपावर. बरोबर बरोबर. त्यामुळे ते मग मी एक विचार करायची की मी माझ्या मुलांना जर 2 टाइमाचं खाण्यासाठी जेवढं सगळं करते, जे पेट्रोल टाकायला येत आहे ते पण काहीतरी कष्टच करत असतील ना, आणि आपण इथं चोरी करतो, तर मग ते थोडस मनाला वाईट वाटायचं, पटत नव्हतं. मग मी तिथं पंपावर असतानाच एक व्हॅन घेतली, मारुती ओमनी व्हॅन. अच्छा. आणि मग ते पैसे तुमचे तेच पंपाच्या याच्यावरच अच्छा ते आले का तेवढे थोडे मागे साचवायचे, आले का मागे साचवायचे, असं करून मग मी एक व्हॅन घेतली. आणि माझे मिस्टर त्यावेळेस गोडाऊनवर होते गाड्यांच्या. बरोबर. मग ते सारखे घरी गाड्या आणायचे आणि मला आवडतं मग गाडी शिकायची. बरोबर. तर गिअरचीच गाडी शिकायची मी. अरे स्कूटी वगैरे गाडी चालवलीच नाही. पहिली गाडी शिकली मोटरसायकल, हिरो होंडा होती, ती शिकली. मग हे गाडी जर आणायची घरी का मग हे काहीतरी काम करायचे त्या गाडीचे ना. मग मी घरात माझं लक्षच नाही. मग मी कामाला लागल्यानंतर आईला म्हटलं तू एकटीच राहते, बहिणीचं लग्न झाल्यानंतर मग मी बहिणीला आणलं घरी, आपलं सॉरी आईला माझ्याकडे मुलं सांभाळण्यासाठी. कारण मग मला बाहेर पडायला प्रॉब्लेम यायचा. मग यांना सांगायची तुम्ही हे काय करताय, याला काय म्हणता, त्याला काय म्हणता. ते गाडीचे कामं करत करायचे. असल्यानंतर तुम्ही ते बघायचे आणि विचारायची, मग तुम्ही मला सांगा, मग मी करते, किंवा मग चावी माझ्याकडे द्या, मी करते, मग तुम्ही हे करा, हे काय याला काय म्हणता. मग त्यांचं डोकं खायचं. बरोबर. मग असंच करता करता मग आणि ते तुम्हाला सांगायचे? हो सांगायचे. मी थोडीशी जिद्दीच असल्यामुळे ना मग विचारायचीच नाही, तुम्ही मला हे सांगा. मग ते सांगायचे. मग असं करता करता मग मला आवड होतीच, माणसांचीच कामं करायची आवड. पण मग तुम्ही गाडी कशी शिकलात? त्यांच्याच मागे लागली मग मी, नाही तुम्ही मला गाडी शिकवा. बरोबर. मग ते म्हणे नाही, गाडी आपल्या घरच्या गाड्या नाहीये, दुसऱ्यांच्या नाही, काही हरकत नाही, तुम्ही शिकवाच मला. बरोबर. जास्त नका लांब घेऊन जाऊ, इथल्या इथं करूया ना, पण मग सांगा. मग त्यांच्या मागे लागून लागून त्यांच्याकडनं मी गाडी शिकली. त्यांनी तुम्हाला साथ शिकवली. बरोबर. त्यांनी मग मला गाडी शिकवली. बरोबर. गाडी शिकल्यानंतर मग जी मी स्वतःची गाडी घेतलेली ना, मग 6 महिने मी, माझेच 2 मुलं सीडीओ मेरीत शाळेत जातात, मुलगा आणि मुलगी, त्यांना घेऊन जायची मग मी हळूहळू घरापासून. कारण प्रॅक्टिस जास्त नव्हती सुरुवातीला, आणि स्वतःची गाडी असली म्हणजे मग प्रॅक्टिसही होते. मग मी त्या गाडीवर थोडी हळूहळू दोघच मुलांना घेऊन जायची. मग
मग आता शेजाऱ्यांनी बघितलं हे बाई जाता बरं का त्यांची मुलं घेऊन जाता म्हणजे मग व्यवस्थित येते तेव्हाच घेऊन जाता, विश्वास बसतो थोडासा. मग असं करत करत 6 महिन्यात 10-15 मुलं आले माझ्याकडे सीडीओ. अच्छा, ने-आण करण्यासाठी आणि गर्दी तुम्हाला मिळाली. मग त्याच्यानंतर यांनी हे गोडाऊनचं काम सोडलं आणि होरायझन अकॅडमी म्हणून शाळा आहे, बरोबर तिथं लागले हे बसवर ड्रायव्हर. अच्छा. मग तिथं त्या आमच्या बंगेरा मॅडम आहेत प्रिन्सिपल, त्यांना मग यांचा काहीतरी ड्रायव्हर लोकांचा विषय झाला असेल की माझी मिसेस गाडी चालवते इकडच्या शाळेच्या मुलं सोडते. तर मग त्या मॅडमला माहिती पडलं. मग त्या मॅडम म्हटल्या की बोलवा एखाद दिवशी तुम्ही त्यांना. मग तिथं बोलवलं. मग म्हणजे तुला गाडी चालवता येते का? म्हटलं हो. मग त्या सिन्नरला घेऊन गेला की खरंच गाडी चालवते का नाही असं बघायला. मग त्यांच्या बरोबर गेली दिवसभर तिकडे. त्यांनी मला त्यांच्या बरोबर ट्रायल वगैरे मारली त्यांनी. आणि मग म्हणे ठीक आहे आपण जून पासून तुम्ही आमच्या शाळेवर गाडी चालू करा. न्यूज वर्ल्ड या चॅनलला तमाम नाशिककरांच्या वतीने व मी महापौर या नात्याने शुभेच्छा देतो. तुमचं वर्ल्ड न्यूजचा जो भी प्रतिनिधी असेल तो या शहराच्या समस्यांकडे जागरूकतेने लक्ष देईल व चांगलं काम करील. पुनश्च एकदा मी शुभेच्छा देतो आणि तुमच्या चॅनलला भरभराटीने चांगलं काम हो, या शहरामध्ये तुमचं चांगलं काम हो अशी शुभेच्छा देऊन थांबतो. नाशिक नगरी दिनांक 1 एप्रिलपासून नव्याने सुरू होणाऱ्या न्यूज वर्ल्ड चॅनलला सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आणि हे चॅनल सर्व बातम्या नाशिककरांना दाखवून नाशिककरांचा एक जिव्हाळ्याचं चॅनल आहे अशी आशा बाळगतो. चंदन पवार यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या न्यूज वर्ल्ड नुकतंच 8 दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यात या चॅनलचं उद्घाटन झालं. आपले आदरणीय मंत्री दादाजी भुसे त्याप्रमाणे सर्व मान्यवर इथे उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील ज्या ज्या बातम्या असतील, ज्या खबरी असतील त्या आपल्यापर्यंत तत्परतेने न्यूज वर्ल्ड चॅनल आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. न्यूज वर्ल्ड चॅनलला माझ्या मनापासून खूप शुभेच्छा. धन्यवाद. या चॅनलला मी हार्दिक शुभेच्छा देतो. निर्भीडपणे, प्रामाणिकपणे, निस्वार्थी हेतूने आणि लोकांमध्ये जागृती पसरावी या हेतूने हा न्यूज चॅनल सुरू होत आहे. त्यांच्या बातम्या या एकांगी नसाव्यात, सर्व बाजूंचा विचार करून असाव्यात, भडक आणि माथेफिरू बातम्या नसाव्यात.
अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर या बातम्यांमध्ये काहीतरी क्रिएटिव्ह असावं की जेणेकरून समाज बांधण्यासाठी आपल्याला मुलाची मदत होईल या चॅनलकडून, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. चंदन पवार आणि त्याच्या सहकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. नवऱ्याने तेवढ्याच यशस्वीतेने तुम्हाला तुमच्या बरोबरीने घेऊन चालले आणि तुमच्या बरोबरीने त्यांच्या बरोबरीने तुम्हाला बरोबर घेतलं की हा माझी बायको आहे, आता मी पण इथे गाडी चालवतो आणि तीही चालवते, तर त्यांना त्यात असं कमीपणा कधी वाटला नाही. आणि त्यांनी तेवढ्याच चांगल्या प्रतिसादाने तुम्हाला बरोबर घेऊन चालले, ही एक खरंच कौतुकाची बाब आहे. असेच प्रत्येक नवऱ्याने आपल्या स्त्रीला जर स्वातंत्र्य दिलं आणि आपल्या बरोबर घेऊन चालले तर नक्कीच सगळ्या घरातल्या स्त्रिया ज्या आहे त्या बाहेर पडू इच्छितील आणि प्रत्येक स्त्री ही उद्योजिका नक्कीच होऊ शकेल असं मलाही वाटतं. आणि मग त्यानंतरचा तुमचा प्रवास कसा होता की गाडी चालवणं आणि मग ते वर्दी तुम्हाला तिथे मिळाली, त्यानंतर कसं? तिथे मग मिळाले 10-15 मुलं मिळाले आमच्या, म्हणजे मी म्हसरूळ मध्ये राहते, म्हसरूळ एरियातले. म्हणजे तुम्ही म्हसरूळ पासून त्या होरायझन अकॅडमी शाळेपर्यंत जायचा? मग तिकडचे 10-15 मुलं मिळाले. पण मग मुलं तर मिळाले, बसवर ड्रायव्हर असल्यामुळे मग हे ड्रायव्हरचे मिसेस आहेत म्हणून ठीक आहे पाठवले. पण तरी पालक लोकांच्या मनात भीती कशी की लेडीज आहे, व्यवस्थित नेते कानाई, आमचे मुलं विश्वास बसायला वेळ लागला. महिला असली म्हणजे तिथं थोडासा विश्वास बसायला वेळ हे लागतो. पुरुषाचं काम आहे ड्रायव्हरकीचं आणि पुरुषच व्यवस्थित करू शकता हे असं लोकांना वाटत असेल. बरोबर. मग मी करायचीच, तरी मग 1-2-3 दिवस झाले का एखादा मुलगा कमी होऊन जायचा. मग त्या अशा गोष्टीमुळे तुम्ही खचून गेला नाही, खचायचं तर काम माझ्याकडे नाहीच आहे. म्हणजे मी असं कुठल्याही ठिकाणी मी गेली आणि मला तिथं निराशा मिळाली, पण ठीक आहे घरी आल्यावर थोडस आता ते देवाने दिलेलंच आहे, महिलांना जास्त रडू दिलेलं असतं. घरी आला का थोडस रडून घ्यायचं, बाहेर निघाला का गेलं विसरून सगळं. म्हणजे तुम्ही कधी खचलाच नाही? खचली नाही, खचलीच नाही मी कधी. मग मुलं कमी जरी झाले तरी पण मग मी चालूच ठेवली, 2 मुलं असो 4 मुलं असो चालूच ठेवली. तेवढं वर्ष पूर्ण पार केलं मी. नंतर पुढच्या वर्षी मग वर्षभरात आता कळालं की हो व्यवस्थित चालवता नेताय आणतायत. पुढच्या वर्षी थोडीशी मुलांमध्ये वाढ झाली, मग लोकांचा विश्वास तुमच्यावर बसला, मग भरपूर वाढ झाली. मग 2 वर्ष मी त्या माझ्याकडे ओमनी व्हॅन होती ना तिच्यावरच. मग 3ऱ्या वर्षी माझ्याकडे एवढे मुलं आले की माझी गाडी छोटी पडायला लागली. म्हणजे एवढा माझ्यावर विश्वास बसला की गाडी छोटी पडायला लागली. मग मी महिंद्राची मॅक्झिमा व्हॅन घेतली. पण मग आता तुम्ही ती गाडी कशी घेतली मग? एवढं पुन्हा मग एक गाडी, आता दुसरी गाडी, तर याच्यासाठी पैसा तुम्हाला कसा उपलब्ध झाला किंवा तुम्ही कशी घेतली मग ती? सुरुवातीला थोडेसे पैसे साचवून हे महिंद्रा मॅक्झिमाचं डाऊन पेमेंट केलं. बरोबर. आणि मला मग गाडी घेण्यासाठी मला 7 महिला बँकेने खूप दिली. अरे वा, म्हणजे एका महिलेनेच पुन्हा महिलेला साथ दिली. महिला बँकेत मी जेव्हा पेट्रोल पंपावर कामाला होती ना तिथं समोरच शाखा आहे त्यांची, तर आले 100 रुपये टाक बँकेत, बरोबर असं म्हणून तिथं थोडस क्रेडिट चांगलं केलं. बरोबर. त्यांनी मग लक्षात घेतलं मला की ही जी महिला आहे
पण मग मॅडम तुमचं म्हणजे शिक्षण नाही, तेवढं शिक्षण नाही किंवा तुम्हाला कुठली एक फिक्स नोकरी नाही, तुमचं फक्त धंद्यावरच काही गोष्टी चालतात, आणि मग हे लोन जे आहे ते महिला बँकेने तुम्हाला काय म्हणून दिलं, कोणत्या बेसवर तुम्हाला दिलं? महिला बँकेने मला लोन माझ्या हिमतीकडे बघून दिलंय. अरे वा, म्हणजे एका स्त्रीने खरोखर स्त्रीला हिंमत उभं जाणली करण्याला माझी. मदत केली हो. आहे, हे नक्कीच. आणि त्यानंतर मग जी तुम्ही महिंद्रा मॅक्झिमो ह्या गाडीत काही बदल आहे का? ओमनी मध्ये आणि ह्या गाडीत काही थोडाफार थोडे, बदल वगैरे आहे मुलं का? जास्त बसता. अच्छा, आणि अच्छा. ओमनी गॅसवर आहे, बरोबर, ही बरोबर. गाडी डिझेलवर आहे. अच्छा, अच्छा. गॅसचा काही मुलांना प्रॉब्लेम आहे, बरोबर, बरोबर. त्याच्यामुळे ही गाडी डिझेलवर आहे. डिझेलवर. अच्छा, अच्छा. एकदम व्यवस्थित. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे मगाशी तुम्ही म्हणालात की मी पट्ट्यावरही गाडी चालवते. आता काही लोकांना हा अर्थ उमगेल नाही उमगेल, पण त्याचं मी विश्लेषण करू इच्छिते की पट्ट्यावर गाडी चालवणं म्हणजे एका स्त्रीने गावोगावी ट्रिप मारणं, त्यानंतर जे ऑन रोड गाडी चालवणं की जे भाडं मारणं म्हणतात त्याला, तर तो भाग असतो. आणि तुम्ही किती लांब ते पट्ट्यावर गाडी चालवतात, आणि हे का तुम्ही पट्ट्यावर गाडी पण का चालवतात, की का वाटलं की मला पट्ट्यावर पण मी गाडी चालवावी? आता तुम्हाला वर्दी तर आहेच, पण ती पण गरज का निर्माण झाली किंवा ते का वाटलं तुम्हाला? आता माझी वर्षभर गाडी वर्दीवरच असते, म्हणजे शाळा तशी 10च महिने असते. बरोबर, बरोबर. पण मग नंतरचे जे 2 महिने मी दुसऱ्या ठिकाणी 2 महिने जॉब करू शकत नाही. मग करून करून करणार काय? बरोबर. घरी तर बसू शकत नाही, घरी बसण्यासारखी परिस्थिती नाहीये. मग काय हरकत आहे, जर आपण इथं जर गाडी चालवू शकतो तर मग पट्ट्यावरही जायला काय हरकत नाही ना. ते पट्टा हिंमत तुम्ही म्हणजे- कशी दाखवली? आता हिंमत तर अशी असते, परिस्थिती जी असते ना ती बरोबर हिंमत देते माणसाला. बरोबर. मागे जर कोणाचा सहारा असला ना की पुढचा माणूस म्हणतो नाही जाऊ द्या, नाही केलं तरी चालेल, पाठीमागून मला सहारा आहे. तसा मला सहारा कोणाचाच नव्हता, न लग्नाच्या आधी न लग्नाच्या नंतर. फक्त एवढंच की मिस्टरांनी साथ दिली माझी. हो. आणि मग मी केला प्रयत्न की जसं आपण इथं गाडी चालवतो तसं नाशिक मालेगाव, नाशिक दिंडोरी, वणी, भाडं आलं तर शिर्डीला जायचं, त्र्यंबकेश्वरला जायचं, गडावर एवढा लांबचा प्रवास, मग तुम्हाला त्यात काही अडचणी आल्या का? अडचणी तर येतात, माणसं असले तरी येतात अडचणी, लेडीज असली तरी येते अडचण. अडचण दुसरी काय येते, गाडी एखाद वेळेस बंद पडते, पंक्चर होते. आता ते तर एवढे 7-8 वर्षापासून चालवते, म्हणजे त्याच्यात काही प्रॉब्लेमच येत नाही. आला तरी मी करून घेते. साडी असली कमरेला खोचली, टायर काढलं, पंचर हे काढलं, काढून घ्यायचं, लावून घ्यायचं, कोणाची वाट बघायची नाही. म्हणजे आपण रस्त्यात जर उतरलो आपण पहिलेच तयारीतच राहायचं. तसं मी म्हणजे अडचणी येण्याआधीच तुम्ही उभे असतात की मी अडचणींना सामोरं जाणारच. म्हणजे असं नाही का मग आता पंक्चर झाली गाडी मग टायर कसं बदलू, कोणाची तरी वाट बघायची किंवा मग कोणाला तरी बोलवायचं, नाही तसं नाही. त्या सगळ्या गोष्टींना मी करायची. हो. पण मग अशा काही अडचणी आल्या, आता तुम्ही ही जी महिंद्रा मॅक्झिमो गाडी चालवतात, त्यानंतर मुलांची ने-आण करतात, त्यानंतर पट्ट्यावर गाडी चालवतात, आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला काही चांगले वाईट काही अनुभव आलेत का? चांगले अनुभव आलेले, वाईटही आलेले. म्हणजे चांगले अनुभव काय आणि वाईट अनुभव काय? चांगले एखाद वेळेस समजा गाडीला काही प्रॉब्लेम आला, एखादी व्यक्ती अशी मिळते की ती न बोलवता थांबते, विचारते मॅडम काय प्रॉब्लेम आहे का, काही मदत करू का, चांगलं वाटतं त्यावेळेस, खूप चांगलं वाटतं. नक्कीच. आणि वाईट गोष्टी अशा नाही, जरी काही प्रॉब्लेम आला तरी मुद्दामच काहीतरी खोडशाळपणा करणं, विचारणं, किंवा मग गाडीला हात देणं, विचारून घेणं कुठे चालली गाडी, आणि बसायचं नाही, चला जा मग, नाही बसायचं आम्हाला, असं म्हणजे असे वाईटही अनुभव. ह्या वाईट अनुभव न म्हणता ह्या अडचणी असू शकतात. हो, त्या येणारच आहे. रस्त्यावर जर उतरणं म्हटलं तर त्या अडचणींना सामोरं जायलाच पाहिजे. बरोबर. आणि जर समजा अडचणी जर आल्या नाही तर मग आपण काय म्हणतो, काही अडचणी येत नाही, काही प्रॉब्लेम नाही, कोणी करू शकतो. पण नाही, जिथं अडचण आली आणि जी अडचण आपण ओलांडून गेलो त्याला असं संघर्ष म्हणतात, आणि तो संघर्ष यशस्वी माणूस होतोच. आणि जो संघर्ष असतो ना त्याच्यात तो गोडवा वेगळाच असतो. संघर्ष करून जो जातो ना आपण, आता मी जे करते काम, सुरुवातीला कसं कोणी म्हणायचं बाई ग गाडी चालवते, माणसंच करतात, बरोबर. पण नाही, मला त्याच्यात थोडस हे वाटायचं, नाही हे नाही म्हणताय ना, मला करायचंच आहे ते काम. बरोबर. तुम्ही तुमची जिद्द सोडलीच नाही. आणि सहजासहजी जे काम
झालं त्याच्यात काही अर्थ राहत नाही. बरोबर बरोबर, नक्कीच नक्कीच. ज्या कामामध्ये ज्या गोष्टीमध्ये आपण संघर्ष केला ना त्याला कोणी समोरचे दोन लोक चांगल्या याच्यानेच बोलता. आधी पेट्रोल पंपावर कामाला जायची, थोडस लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा बदलतो. होता. बरोबर, एक वेगळा स्त्री होता. बाहेर पडली की ह्या गोष्टी येतातच की स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा बदलतो. होता तेव्हा. बरोबर बरोबर. पण जशी मी गाडी चालू केली, शाळेची मुलं ने आण करते, बरोबर. तेव्हापासून बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला. बरोबर बरोबर. न्यूज वर्ल्ड या चॅनलला तमाम नाशिककरांच्या वतीने व मी महापौर या नात्याने शुभेच्छा देतो. तुमचं वर्ल्ड न्यूजचा जो भी प्रतिनिधी असेल तो या शहराच्या समस्यांकडे जागरूकतेने लक्ष देईल व चांगलं काम करील. पुनश्च एकदा मी शुभेच्छा देतो आणि तुमच्या चॅनलला भरभराटीने चांगलं काम हो, या शहरामध्ये तुमचं चांगलं काम हो अशी शुभेच्छा देऊन थांबतो. नाशिक नगरी दिनांक 1 एप्रिलपासून नव्याने सुरू होणाऱ्या न्यूज वर्ल्ड चॅनलला सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आणि हे चॅनल सर्व बातम्या नाशिककरांना दाखवून नाशिककरांचा एक जिव्हाळ्याचं चॅनल आहे अशी आशा बाळगतो. चंदन पवार यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या न्यूज वर्ल्ड नुकतंच 8 दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यात या चॅनलचं उद्घाटन झालं. आपले आदरणीय मंत्री दादाजी भुसे त्याप्रमाणे सर्व मान्यवर इथे उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील ज्या ज्या बातम्या असतील, ज्या खबरी असतील त्या आपल्यापर्यंत तत्परतेने न्यूज वर्ल्ड चॅनल आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. न्यूज वर्ल्ड चॅनलला माझ्या मनापासून खूप शुभेच्छा. धन्यवाद. या चॅनलला मी हार्दिक शुभेच्छा देतो. निर्भीडपणे, प्रामाणिकपणे, निस्वार्थी हेतूने आणि लोकांमध्ये जागृती पसरावी या हेतूने हा न्यूज चॅनल सुरू होत आहे. त्यांच्या बातम्या या एकांगी नसाव्यात, सर्व बाजूंचा विचार करून असाव्यात, भडक आणि माथेफिरू बातम्या नसाव्यात अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर या बातम्यांमध्ये काहीतरी क्रिएटिव्ह असावं की जेणेकरून समाज बांधण्यासाठी आपल्याला मुलाची मदत होईल या चॅनलकडून अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. चंदन पवार आणि त्याच्या सहकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा.
वर्ल्ड या चॅनलला तमाम नाशिककरांच्या वतीने व मी महापौर या नात्याने शुभेच्छा देतो. तुमचं वर्ल्ड न्यूजचा जो भी प्रतिनिधी असेल तो या शहराच्या समस्यांकडे जागरूकतेने लक्ष देईल व चांगलं काम करील. पुनश्च एकदा मी शुभेच्छा देतो आणि तुमच्या चॅनलला भरभराटीने चांगलं काम हो, या शहरामध्ये तुमचं चांगलं काम हो अशी शुभेच्छा देऊन थांबतो. नाशिक नगरी दिनांक 1 एप्रिलपासून नव्याने सुरू होणाऱ्या न्यूज वर्ल्ड चॅनलला सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आणि हे चॅनल सर्व बातम्या नाशिककरांना दाखवून नाशिककरांचा एक जिव्हाळ्याचं चॅनल आहे अशी आशा बाळगतो. चंदन पवार यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या न्यूज वर्ल्ड नुकतंच 8 दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यात या चॅनलचं उद्घाटन झालं. आपले आदरणीय मंत्री दादाजी भुसे त्याप्रमाणे सर्व मान्यवर इथे उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील ज्या ज्या बातम्या असतील, ज्या खबरी असतील त्या आपल्यापर्यंत तत्परतेने न्यूज वर्ल्ड चॅनल आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. न्यूज वर्ल्ड चॅनलला माझ्या मनापासून खूप शुभेच्छा. धन्यवाद. या चॅनलला मी हार्दिक शुभेच्छा देतो. निर्भीडपणे, प्रामाणिकपणे, निस्वार्थी हेतूने आणि लोकांमध्ये जागृती पसरावी या हेतूने हा न्यूज चॅनल सुरू होत आहे. त्यांच्या बातम्या या एकांगी नसाव्यात, सर्व बाजूंचा विचार करून असाव्यात, भडक आणि माथेफिरू बातम्या नसाव्यात अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर या बातम्यांमध्ये काहीतरी क्रिएटिव्ह असावं की जेणेकरून समाज बांधण्यासाठी आपल्याला मोलाची मदत होईल या चॅनलकडून अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. चंदन पवार आणि त्याच्या सहकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. हा दृष्टिकोन तुमच्याकडे बघण्याचा बदललाय का असं वाटतं का तुम्हाला? हो, खूप बदलला. गेल्या 5-6 वर्षापासून हा दृष्टिकोन म्हणजे आमच्या आंटी, आमच्या मुलांना नेता, आमच्या बहिणवाल्या आंटी, मुलं म्हणतात घरी त्यांचा काही थोडासा विषय झाला तरी नाही आमच्या आंटींनी आज असं केलं, आमच्या आंटींनी आज असं सांगितलं. म्हणजे घरात पण त्यांच्या की माझा विषय निघतो, चांगले शब्द निघतात, खूप चांगले आहे. बरोबर. आणि जे लोक तुमच्या बालपणामध्ये तुमचे शेजारी पाजारी ते जे तुम्हाला म्हणायचे हा तू मुलगी आहे हे करू नको, त्यानंतर आई पण म्हणायची की तू मुलगी आहे हे करू नको ते करू नको, आणि तुम्ही जिद्दीने पेटून उठायच्या आणि ती गोष्ट करूनच पाहायच्या. आणि त्यावेळेस तुम्हाला जे वातावरण मिळायचं. आणि आता तुम्ही गाडी चालवता, 4 चाकी गाडी चालवता, तुमच्या गावाकडेही कधी जात असाल त्यावेळेस लोकांची काय प्रतिक्रिया असते? आता लोकांचं तर असं झालंय नाही, पूर्वीच्या लोकांची काय प्रतिक्रिया? जे शेजारी होते ते आधी म्हणायचे नाही मुलगी आहे तू असं नाही करायचं, तू तसं नाही करायचं. आणि आता गेली ना की आता मग ये बस आणि तुझ्यात हिंमत आहे म्हणून तू केली. आणि आई तर आता म्हणते, आता म्हणजे तिला मुलगा नसल्यामुळे म्हणायची आधी की नाही मला देवाने एक मुलगा द्यायला पाहिजे होता. आणि आता म्हणते आता माझा हा मुलगाच आहे
अरे वा, गावाकडे कधी गेलं- भावना बदलली हो, आहे. बदलली. म्हणजे आपण जे म्हणतो की लाईक आपल्याला मुलगा पाहिजे आणि आज म्हणजे समाजात मुलींची संख्या कमी होत चालली आहे. तर हा दृष्टिकोन कुठेतरी बदलला पाहिजे. खरोखर बेटी बचाव तर बेटी कशी कामात येते आणि बेटी कशी आपल्याला मुलगी आपल्या जीवनात सांभाळते आणि पुढे जाते, प्रगती करते, हे खरोखर वाखाणण्यासारखं आहे. हे तुमच्याकडे बघून आम्हाला नक्कीच जाणवते. म्हणून मुलगी कुठेही कमी नाही, ती सांभाळण्यातही कमी नाही, तुमचा सांभाळही व्यवस्थित करते. आज कल्पनाताई या आईला सांभाळतात, हे तुम्ही मगाशीच 10 बोललात. वर्षापासनं. हम्म. 10 ते 12 मग आज ती आई काय म्हणते? त्या ज्या आईला वाटत होतं की मला मुलगा पाहिजे इथून होता, मागे जे आईचे तर विचार होते, बरोबर, ते विचार मुलगी आहे, हे करणार, ते नाही, विचार ते बदलले करायचं. का आता? आज मुलीच्या याच्याने राहतच नाही माझा मुलगाच आहे. बरोबर. बहीण म्हणते नाही मला भावासारखी आहे. बरोबर. दाजी म्हणतात नाही माझी मेवणी नाही माझ्या मेवण्यासारखी आहे. बरोबर, म्हणजे बरोबर. सगळ्यांचे जे बोलण्याचे पाहण्याचे जे विचार होते ते आता बदलले. बरोबर, खूपच छान. म्हणजे एकंदर आता तुमचं जे वातावरण आहे ते बदललंय. तुम्ही म्हणालात की मी म्हणजे आम्हाला राहायला घर नव्हतं, परिस्थिती अतिशय बिकट होती, आणि मग आता तुम्ही घर वगैरे घेतलंय का? हो, मी आमच्या लग्न झाल्यानंतर मी 15व्या वर्षी घर घेतलं. अरे वा. स्वतःचं छानच. लग्न झाल्यानंतर 15व्या वर्षी मी घर घेतलं. बरोबर. घरालाही मला महिला बँकेनेच लोन दिलेलं. अरे वा, खूपच छान. म्हणजे एकंदर महिलेला कशी पुढे नेते. आपण म्हणतो की महिलेची ईर्ष्या असते, परंतु खरोखर तसं नसताना काही महिला अशा आहेत की एखाद्या स्त्रीला पुढे जाताना बघून त्यांनाही खूप आनंद होतो आणि त्याही अप्रिशिएट करतात, आपल्याला प्रतिसाद देतात आणि तेवढ्याच जोमाने पुढे नेऊ पाहतात. त्याचंच हे एक उदाहरण म्हणता येईल, नाही का? हो. कल्पनाताई, आपण इथपर्यंतचा प्रवास अगदी म्हणजे संघर्ष करत केला आणि आता इथवर आपण पोहोचला आहात की स्वतःचं आपण घर घेतलं, त्यानंतर आता तुमची गाडी पण स्वतःची आहे आणि त्यानंतर सगळं काही कर्ज नील झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही तुमच्या मुलांनी तुम्हाला काय साथ दिली, किंवा त्यांच्या आता तुमच्या मुलांचे मित्र असतील, ते तुम्हाला गाडी चालवताना बघत असतील, तर त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या आणि त्यांचा तुम्हाला प्रतिसाद कसा लाभला, किंवा मुलांनी तुम्हाला तुमच्या कामात सहकार्य कसं केलं? घरात मला सगळ्यांचं सहकार्य आहे. कारण मी सकाळी जर 6:30 वाजता बाहेर निघाली तर संध्याकाळी 4:30 वाजताच घरी जाते. बरोबर. त्याच्यामुळे मुलांकडे जास्त वेळ नसतो, मुलांना जास्त वेळ द्यायला नसतो. बरोबर. पण तरी मुलं मोठे झाले आता. आधी होते लहान, पळून जायची घरात. मग आई आल्यामुळे थोडस मुलांना आधार लागला. बरोबर. आणि मुलंही समजदार आहेत माझे. एक बरोबर. मुलगा एक मुलगी आहे. मुलगा आता 10वीला जातोय. समजदार आहेत. सकाळी मुलगा थोडस काम करतो घरात, बरोबर. परत शाळेत जातो. आल्यावरही थोडस सांगितलं का बरोबर. दादा हे कर, दादा ते कर. मुलगा करतो, मुलगी काम करून घेते. आणि मित्र त्यांच्याकडे कंपनी- दुर्लक्ष जरी झालं असेल हो. लहानपणात, परंतु त्यांनी त्याची कधी खंत बाळगली की नाही? खंत तर आता बाळगतात. ते म्हणतात लहानपणी थोडस लक्ष दिलं असतं तर आम्ही थोडस म्हणजे अभ्यासामध्ये थोडस कुठेतरी होऊ शकतं. मला वाटतं की माझी मुलं थोडेसे अभ्यासामध्ये मागे आहेत. परंतु परिस्थितीमुळे ते परिस्थितीमुळे जमलं नाही, मला- त्यामुळे हो. तुमचाही त्याला नाईलाज होता. नाईलाज होता. आणि आणि मग करतात मला मुलं खूप साथ देतात माझे. बरोबर. मुलगा माझा बरोबरीचा लागतो. बरोबर. असं तुमच्या त्याच्यामुळे बरोबरीने height, अगदी आता उंच उंच जातो झालाय. माझ्याहून. नक्कीच. त्याचे मित्र म्हणतात अरे तुझी मम्मी गाडी चालवते. त्यावेळेस त्यालाही काय चांगलं प्रतिक्रिया वाटतं. असतात? त्यालाही चांगलं वाटतं की नाही कोणीतरी माझ्या मम्मीचं पण नाव घेतं. बरोबर. की तुझ्या पप्पांनी कसं काय शिकवलं मम्मीला. बरोबर. म्हणजे त्याला आई वडिलांचं दोघांचं नाव येतं, मग त्यालाही थोडंसं कौतुक वाटतं. बरोबर. आपले आई वडील दोन्ही कर्तबगार आहेत, याचं त्याला कौतुक वाटतं. त्यानंतर आता मुलांची तुम्हाला साथ लाभलीच, नवऱ्यानी अतिशय चांगली तुम्हाला साथ दिली आणि आज तुम्ही इथपर्यंतचा प्रवास केला. आणि एक स्त्री असून आपण इतक्या जिद्दीने लढलात, ती जिद्दच आपली खूप काही सांगून जाते. आणि ही जिद्द तुम्हाला ह्या जिद्दीने इथपर्यंत आणून पोहोचवलंय. आणि अशाच अनेक स्त्रिया की ज्यांना मदतीची गरज आहे, सहकार्याची गरज आहे, घरच्या लोकांच्या सहकार्याची गरज आहे, त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची गरज आहे. तर ही गरज आहे आणि ह्या गोष्टी व्हाव्या तर एका स्त्रीने आणि यातून उभं राहावं, काहीतरी स्वतःचा उद्योग करावा,
उद्योजकता निर्माण करावी असं आपल्याला वाटतं. पण त्याबद्दल मग तुम्ही त्यांना काय संदेश द्याल अशा स्त्रियांसाठी? मी माझ्यावरनं सांगते की माझ्याकडे काहीच नव्हतं. ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस काहीच नव्हतं. मला आर्थिक परिस्थिती नव्हती. बरोबर बरोबर. पाठीमागे वडिलांचा भावाचा साथ नव्हता, पाठिंबा नव्हता. पण तरी केली हिंमत मी की ठीक आहे आपण करून बघू. त्यात शिक्षणही कमी होतं, मोजकं शिक्षण. बरोबर बरोबर. आणि त्यात एक आपण स्त्री हा ठपका तो मोठा होता. प्रश्न आहे. बरोबर. स्त्री हा एक मोठा प्रश्न आहे. बरोबर बरोबर. सगळ्यात मोठी हे सगळं असताना तुम्ही हे गोष्टींना मात करून पुढे गेलात. मग जर अगदी म्हणजे शून्यातून जग निर्माण केलं. बरोबर बरोबर. जे मग माझी जी होती परिस्थिती की त्या परिस्थितीतून माझ्या मुलांनी नको जायला किंवा मग सासरी थोडीशी परिस्थिती, मिस्टरांनी जे इथून मागे चांगले दिवस नाही बघितले ते आपण दोघं मिळून बघू. बरोबर. नक्कीच नक्कीच. असं प्रत्येक महिलेने जर थोडासा विचार केला ना की आज तुम्ही साकार केलंय करू शकता. आणि असं काही नाहीये की जे काम पुरुष करू शकतील ते आपण करणार नाही. बरोबर. किंवा मग मी इथं गेल्यावर मग लोक काय म्हणतील, लोक असे घरी बसली मग ती चांगली आहे, भक्कम आहे, हातपाय चांगले आहेत, मग काम करायला काय होतं. आणि कामाला गेली तर मग नवरा कमावतो ना, हिला काय गरज आहे दोन्ही कमवायची? बाजूनी लोक म्हणजे गाड्यावरही चालू देत नाही, घोड्यावर बरोबर लोक दोन्ही बाजूनी बोलणारच. परंतु आपण त्यातून खचून जायचं की नाहीये की उभं राहायचं हे ते आपल्यावर आपण स्त्रीनेच ठरवायचं असतं. स्त्रीमध्ये एवढी सहनशक्ती आहे की समजा कोणी काही बोललं ठीक आहे लक्ष नाही द्यायचं. बरोबर बरोबर. लक्ष नाही द्यायचं. ते हा बोलले इकडून ऐकायचं, इकडे सोडून द्यायचं. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या ठेवायच्या लक्षात. ज्या वाईट गोष्टी आहेत ना त्यांच्याकडे लक्षच ठेवायचं नाही. तिथं आपली शक्ती जी म्हणतो ना आपण, सहनशीलता जी आहे, सहनशीलता जी म्हणतो तिचा उपयोग करायला स्त्रीने शिकलं पाहिजे आणि उभं राहिलं पाहिजे असा संदेश तुम्ही देऊ इच्छितात. खरोखरच कल्पनाताईंकडे बघून आपल्याला असं वाटतंय की एका स्त्रीकडे शिक्षण नाही, आर्थिक परिस्थिती बेताची, त्यानंतर कोणाचा पाठिंबा नाही, घरात कोणी पुरुष व्यक्ती नाही, वडील लहानपणीच वारलेले, भाऊ नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत जगायचं कसं हा प्रश्न होता. पण त्या स्त्रीने या सगळ्या प्रश्नांकडे लक्ष न देता स्वतःला जिद्दीने एका उच्च स्थानावर उभं केलेलं आहे. आणि अशाच अनेक स्त्रिया आपल्या समाजात आहेत. तर त्यांना आपण पुढे जाण्यासाठी मदत करूया. तर मलाही खूपच आवडलं की जे तुम्ही जिद्दीने पेटून उठलात आणि मी मुलगी हे स्वतःला न मानता तुम्ही मुलासारखं जिद्दीने पुढे गेलात आणि गाडी चालवणं, त्यानंतर वर्दी करणं, पट्ट्यावर गाडी चालवणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. तर यात खूपच आनंदाची गोष्ट आहे. त्यात मग तुमच्या पतींची काय भावना आहे, ते तुम्हाला कशी साथ देतात? आणि त्यांचं काय नाही, त्यांनी मला आधीपासून साथ दिली. मी जर म्हटली मला हे करायचं, हा ठीक आहे बघ जमत असेल तर कर. बरोबर बरोबर. म्हणजे कधी कधी ते नाही पण म्हणायचे, पण मग कधी कधी मी ऐकत नव्हती. नाही मला करायचंच आहे, नाही म्हटलं तर मग मुद्दाम करायचंय. बरोबर. अजूनही कधी कधी आमच्या घरात कपड्यांवरून विषय होतो. बरोबर. कधी बाय चान्स मी कपडे जर घातले तर ते म्हणतात नाही आता मुलं डोक्यावडे झाले, शर्ट पॅन्ट घालणं चांगलं नाहीये किंवा मग हे असं ड्रेस घालणं. आई पण म्हणते कधी कधी म्हणजे की नाही आपण मुलगी असल्यामुळे, म्हणजे हा जो मुलगी हा शब्द आहे हा शेवटपर्यंत नाही, तो शेवटपर्यंत नाही सोडतच नाही. बरोबर. नक्कीच. मला वाटतं त्यांनी तुमच्या पतीनेही खूप चांगली मोलाची साथ याच्यात तुम्हाला दिलेली आहे. आणि कुठेतरी थोड्याफार त्या समाजामुळे भावना असू शकतात त्यांच्या, त्यामुळे ती काही खूप गैरबाब नाहीये. परंतु तुम्ही तुमच्या काही ज्या जिद्दीने गोष्टी आहेत, तुमचा पोशाख म्हणा, ह्या तुम्ही तुमच्या तशाच ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही त्या गोष्टी खूप त्या समाजाकडे बघून बदलत नाही. तुम्हाला जे राहायचं तुम्ही राहतात, तुम्हाला जे वाटतं ते करतात. त्यामुळे अगदीच म्हणजे कौतुकाची बाब आहे. त्यानंतर तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात. आम्हाला एका चांगल्या कर्तृत्ववान स्त्रीला भेटायला मिळालं आणि आज एक स्त्री ड्रायव्हर आहे आणि ती मुलांची इतकी सुंदरपणे ने-आण करते, वर्दीचं काम करते. हे एकदम पुरुषासारखं काम आहे, वाखाणण्यासारखी बाब आहे.
तर आम्हालाही तुम्हाला भेटून खूपच आनंद झाला ताई. अशाच अनेक कर्तृत्ववान स्त्रियांना आपण भेटणार आहोत न्यूज वर्ल्डच्या स्त्री शक्ती ह्या खास कार्यक्रमातून. कल्पना ताई, आपण आज न्यूज वर्ल्डच्या स्त्री शक्ती ह्या खास कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमच्या स्टुडिओत आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. न्यूज वर्ल्ड या चॅनलला तमाम नाशिककरांच्या वतीने व मी महापौर या नात्याने शुभेच्छा देतो. तुमचं वर्ल्ड न्यूजचा जो भी प्रतिनिधी असेल तो या शहराच्या समस्यांकडे जागरूकतेने लक्ष देईल व चांगलं काम करील. पुनश्च एकदा मी शुभेच्छा देतो आणि तुमच्या चॅनलला भरभराटीने चांगलं काम हो, या शहरामध्ये तुमचं चांगलं काम हो अशी शुभेच्छा देऊन थांबतो. नाशिक नगरी दिनांक 1 एप्रिलपासून नव्याने सुरू होणाऱ्या न्यूज वर्ल्ड चॅनलला सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आणि हे चॅनल सर्व बातम्या नाशिककरांना दाखवून नाशिककरांचा एक जिव्हाळ्याचं चॅनल आहे अशी आशा बाळगतो. चंदन पवार यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या न्यूज वर्ल्ड नुकतंच 8 दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यात या चॅनलचं उद्घाटन झालं. आपले आदरणीय मंत्री दादाजी भुसे त्याप्रमाणे सर्व मान्यवर इथे उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील ज्या ज्या बातम्या असतील, ज्या खबरी असतील त्या आपल्यापर्यंत तत्परतेने न्यूज वर्ल्ड चॅनल आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. न्यूज वर्ल्ड चॅनलला माझ्या मनापासून खूप शुभेच्छा. धन्यवाद.